अय धुरपे धुरपे, काय झालं? काय एवढ्या आडात आले? बाजारला जायचंय, सकाळी 500 दिले ते दे आणि पिशी दे. चल जाऊ दे मला. अहो ते 500 काय नाही. काय केलं 500चं? नाहीत ना 500. हरिले काय? अगं तू काय बावट बिवट झाली काय? माणूस कष्ट करते शेतामध्ये, राब राब राबत आहे, तू पैसे नीट सांभाळता येत नाही तुला दिलेले? अहो मी सांगते तेवढं तर ऐका. नाही ना माझ्याकडे 500. आज मी दिले तुला सकाळी, नाही म्हणजे काय? हा तुम्हीच दिले. मग कुठे आहेत ते? सकाळी एक बाबा आला होता. बाबा आला होता आणि काय केलं मग? ते बाबा म्हणला तुम्हाला लेकरू बाळ नाही, लेकरू बाळ होईल. बाबा म्हणला आणि तू ऐकलं? हा काय डोक्यावर पाडेली धुरपे तू खरंच ना. अशा बाबा लोकांनी पोर होत असतात का कुठं? बाबा लोकांनी नेवत ते म्हणले तुम्हाला ऍक्शन नाही 1100 दे. 1100 दिले काय मग? तेवढे नव्हतेच माझ्याकडे. जे 500 होते बाजाराचे तेच दिले बाबाला. ते बाबाने असा गंध लावलेला होता, हा. झोळी होती हा हा, आणि पांढरे कपडे घातलेले बघायवनी. पाहिली भर गहू दिले पाहिली बर गहू बी दिले आणि 500 रुपये बी दिले. आणि खरंच ना म्हणते ना ते बायाचा मेंदू ह्याला गुड घेता स्वतः शिकत झाली नाही तू. हो इथंच आहे. काय इथे काय बोलते तुला? काही कळतं का तुला? अगं इथं मरणाचं कष्ट करावं लागत, तेव्हा 500 रुपये भेटत येत. आणि तो गोष्ट बाबा गोड गोड बोलला तुला आणि लगेच दिले. त्यांनी कुठून तरी विचारला असेल शेजारी पाजारी, बाईला लेकरू बाळ आहे का नाही, आणि येऊन तुला तेच सांगितलं. अगं असं भविष्य सांगितलं असतं तर त्यांनी त्याचं भविष्य नसतं पाहिलं का? ते बी खरंच आहे. पण मी म्हणलं तरी खरंच, बाबा म्हणला तरी खरंच. तू ना खरंच लग्न करून ना मला तो मला म्हणला लय भाग्याची लक्ष्मी आहे तुमची बायको. पण त्याला काय माहित तुझे म्हणून. ते माझ्यासाठी भाग्याची नाही झाली, त्याच्या भाग्याची झाली तू. मग आता भाग्याचे नाही मी. तो बाबा कुठे आहे तेच बघू आणि ते 500 रुपयाच्या कोण घेऊ आणि असं परत इथून पुढे करीत जाऊ नको. कोणाला पैसे वाटीत बसू जाऊ. चल.